तुझी इंडिव्हिज्युअल लेवल किंवा तुझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी एका रिलेशनशिपमध्ये राहून तू कशी मेंटेन करतेस? त्याचं क्रेडिट ना मी ॲक्च्युली माझ्या सासू सासऱ्यांना देईन. हम्म. कारण मी लग्न होण्या अगोदर त्यांनी माझं लाईफस्टाईल जाणून घेतलं. मी Okay. स्पेसिफिकली आईबाबांबद्दल बोलते. आणि त्यांनी नेहमी सपोर्ट केला ग मला. म्हणजे तू आजही बघ, माझ्या इंस्टाग्रामच्या सगळ्या पोस्टवर माझ्या सासूबाईंचा लाईक आणि कमेंट आहे, एव्हरी पोस्ट. आणि जेव्हा मी तिथे त्यांच्यासोबत असते तेव्हा जसं माझी आई मला खाऊ घालते की ताट हातात असतं की नाही नाही पूजा तू हे खा, तू हे खा. सो त्या तसं करतात. आणि बाबांना पण फार आवड आहे या क्षेत्राची. त्यामुळे पहिलं त्या दोघांनी जाणून घेतलं. त्यामुळे मला खूप इझी केलं दर्शना. मला खूप इझी केलं. म्हणजे चव्हाणांची सून, मी मोठी सून आहे चव्हाणांची. सो त्यांच्यासोबत तिकडे तसं वावरताना कधीच स्ट्रेस आला नाही. कारण का मुळात त्यांनी मला आधी ॲक्टर पूजा सावंत म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं. आणि जेव्हा मी घरी असते ना तेव्हा हे कुठेच नसतं की मी ॲक्टर आहे किंवा काय. मी अगदी त्यांच्यातली मिसळून असते. ते पण मला तसंच वागवतात. संपूर्ण फॅमिली, माझा दीर, माझी जावसुद्धा, ते बोथ आर जेम ऑफ अ पर्सन. बट मला काही गरज नाही तिकडे वेगळं दिसायची. कारण का मी चव्हाणांची सून आहे, तर मी त्यांच्यातलीच असते नेहमी. आणि ते मला असं कधीच वेगळं भासवू देत नाही की तू ॲक्टर आहेस वगैरे. सो इट्स व्हेरी इझी फॉर मी बिकॉज ऑफ बोथ ऑफ देम. अशी जपतेस. आणि ना तेच महत्वाचं आहे की आपण ऑन कॅमेरा कसे आहोत आणि आपण आपल्या घरी कसे आहोत. हो. जेव्हा पूजा कॅमेरा रोल नसतो, जेव्हा तू काही शूट करत नसतेस आणि तू चिल मोडमध्ये आहेस, तेव्हा पूजाचं लाईफ कसं असतं? इट इज इझी, व्हेरी बेसिक लाईफ. खूप बेसिक लाईफ. अगं मी जेव्हा ॲक्टर असते सेटवर तेव्हा ऑफकोर्स मी ते वेगळं लाईफ आहे. थोडं चकाचकीचं जग आहे ते. घरी असताना मी खूपच घरची असते. आणि मला जेवण करायला आवडतं. मला येतं तुला बनवता? हां, आता मी ऑस्ट्रेलियाला जाऊन जेवण बनवायलाही शिकले. सो सिद्धेशला पण ऑफिसला जाताना टिफिन पॅक करून देणं आणि हे सगळं मी खुशी खुशी करते. हो. हो हो, मला मजा येते ते करायला.